Welcome to all my dear learners and students. In the series of making sentence, 6 type of sentences. Okay, to know the 6 type of sentences. Part second. Okay, म्हणजे आपण ग्रॅमेटिकली ग्रामरच्या दृष्टिकोनातून निगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे, वर्बल निगेटिव्ह कसे करायचे आणि त्याचं ट्रान्सलेशन कसं करायचं ऍट द सेम टाइम वी विल स्टडी. ओके, तर या ठिकाणी आपण पास्ट टेन्स घेतलेला आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण प्रेझेंट टेन्स घेतलं. तर वाक्य घेतलेलं आहे आपण, ही टॉक इंग्लिश, तो इंग्रजीत बोलला. नंतर निगेटिव्ह, ही डिड नॉट टॉक इन इंग्लिश. ओके, जे निगेटिव्ह करण्यासाठी आपण हेल्पिंग वर्क डीड वापरतो. नंतर वर्बल आणि वर्बल निगेटिव्ह. ओके, प्रश्नार्थक वाक्याचे 2 टाइप्स. त्यातला आपण डीड ही टॉक इंग्लिश, तो इंग्रजीत बोलला का. नंतर वर्बल निगेटिव्ह मध्ये डिडंट ही टॉक इन इंग्लिश, तो इंग्रजीत बोलला नाही का. नंतर डब्ल्यूएस टाइप, व्हॉट डीड ही टॉक, तो काय बोलला. ओके, प्रश्नार्थक चिन्ह. नंतर क्वेश्चन टॅग केला आपण, डिडंट ही, बोलला नाही का. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल की सिंपल प्रेझेंट टेन्सचे 6 टाइप आपण सेंटेन्स केले होते विद्यार्थ्यांच्या, त्याच्यामध्ये त आधी प्रत्यय लागले होते. याच्यामध्ये कोणते प्रत्यय लागणार आहे, ल, ला, ली. कशाला, मराठीमध्ये जे ट्रान्सलेशन आहे, मराठीमध्ये जे वर्ब शेवटी असते, हो ना. बघा, इथं ल आलं, इथं ल आलं, इथं ल आली, इथं ल आलं, इथं ल आलं, इथं ल आलं. बरोबर आहे. ओके, नंतर याचा पण पॅसिव्ह केला आपण, इंग्लिश वॉज टॉक बाय हिम. ओके, म्हणजे त्याच्याकडून इंग्रजी बोलण्यात येत होते, त्याच्याकडून इंग्रजीत बोलण्यात येत होते. नंतर याचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स केलं. इम्पेरेटिव्ह मध्ये बेस फॉर्म ऑफ द वर्ब असते. ओके, टॉक इंग्लिश, विनंती करायचं असेल प्लीज टॉक इन इंग्लिश, इंग्रजीत बोला. सो if you studied well like this 6 type of sentences according to sentence, so simple present tense केले, आता simple past tense केले आपण. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या सेंटेन्सचा तुम्हाला फायदा होईल. ओके, यू शेअर, सबस्क्राईब मोर टू द स्टुडंट. ओके, so that they can make the sentences and they will get the benefits. Okay, thank you so much. Today's lectures.